नमस्कार. तर शेतकरी मित्र 1 आणि 2 1, 2 आणि 3 या 3 तारखापर्यंत म्हणजे 3 नोव्हेंबरपर्यंत कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे? कारण 3 नोव्हेंबरपर्यंत या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे. कारण बंगालच्या अरबी समुद्रामध्ये सध्या एक लो प्रेशर आहे आणि त्या प्रभावामुळं महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो 1 नोव्हेंबरला जो अरबी समुद्रामध्ये लो प्रेशर आहे, त्या लो प्रेशरच्या प्रभावामुळं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये नॉर्मल ते सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. हा पाऊस आणि वातावरण पूर्णतः महाराष्ट्रामध्ये ढगाळ राहणार आहे 3 तारखेपर्यंत आणि 3 तारखेला नाशिक, मुंबई, तसेच सातारा, सांगली, रत्नागिरी तसेच राजापूर, कोल्हापूर या कराड या भागामध्ये नॉर्मल पावसाच्या सरी राहणार आहेत 2च्या टायमाला. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रांनो अहिल्यानगरमध्ये देखील नॉर्मल पाऊस पडू शकतो. श्रीरामपूर, जुन्नर, खेड, पुणे, नाशिक या भागामध्ये, इगतपुरी, नाशिक या भागामध्ये देखील नॉर्मल ते सर्वसाधारण पाऊस पडू शकतो. एकदम एकदम थोडा पाऊस. परंतु जामखेड तसेच बीड, केज या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाच्या सरी येऊ शकतात 1 तारखेला देखील. कारण त्या लो प्रेशरच्या प्रभावामुळं पंढरपूर, जत या भागामध्ये देखील सर्वसाधारण पावसाच्या सरी येणार आहेत आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे मराठवाड्यात ढगाळ राहणार आहे. तसेच वाशिम, परभणी, हिंगोली, पुसद, उमरखेडा, कारंजा, अकोला, अमरावती या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो हिंगोली, पुसद, उमरखेडा, वाशिम, कारंजा, अकोला, खामगाव, बुलढाणा, अकोटा, अचलपूर, अमरावती, खंडवा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस 1 तारखेला राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस 4च्या टायमाला तसेच 6 वाजेपर्यंत हा पाऊस राहण्याची शक्यता आहे दाट. तसेच हा पाऊस इतर जिल्ह्यामध्ये देखील राहण्याची शक्यता आहे. 8 तारखेला 1 तारखेला बीड, केज, जामखेड, बार्शी तसेच तुळजापूर, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते नॉर्मल पाऊस राहू शकतो 1 तारखेला देखील. आणि परत हा पाऊस शेतकरी मित्रांनो 2 तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. 2 तारखेला इंदापूर, पंढरपूर, जत या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. तसेच बार्शी, तुळजापूर, धाराशिव, पेठी, केज, बीड, लातूर या भागामध्ये देखील 2 तारखेला 1च्या टायमाला सर्वसाधारण ते नॉर्मल पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस 0.9 मिली ते 1 मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस सरासरी पाहिला असता 1 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत हा पाऊस 2 तारखेला श्रीरामपूर, संभाजीनगर, राजापूर, मनमाड या ठिकाणी देखील सर्वसाधारण पाऊस पडणार आहे आणि संभाजीनगर, पैठण, अहिल्यानगर, जामखेड, बीड, केज, बार्शी, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये देखील 1 ते 1.5 मिलीच्या आसपास पाऊस पडणार आहे आणि बीड, केज या ठिकाणी 2 मिलीच्या आसपास पडणार आहे. तसेच लातूरला देखील हा पाऊस आहे आणि परभणी, जिंतूर, हिंगोली या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. वाशिम, कारंजा, पुसद, यवतमाळ, उमरखेडा, नांदेड तसेच वर्धा, अमरावती, आर्वी तसेच नागपूर, उमरेड, भंडारा या भागामध्ये देखील 2 तारखेला 6च्या टायमाला पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो जवळजवळ हा पाऊस पूर्ण महाराष्ट्रात कमी जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. काही भागात जास्त राहील तर काही भागात नॉर्मल पावसाची शक्यता आहे. परंतु हा पाऊस 2 तारखेला सोलापूर साईडला पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. एकदम कमी. फक्त इंदापूर, पंढरपूर, बार्शी या भागामध्ये पावसाचं प्रमाण राहणार आहे. तसेच हा पाऊस रात्री 8 ते 8 वाजेपर्यंत मराठवाड्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात देखील पाऊस राहणार आहे आणि 2 तारखेला रात्री 12च्या टायमाला परत काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तुळजापूर, धाराशिव, बार्शी, लातूर, केज, परळी या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस होऊ शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो हा पाऊस परत 3 तारखेला काही जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे. लातूर, अहमदपूर, उदगीर, परभणी, नांदेड या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे 3 तारखेला. तसेच हा पाऊस
नाशिक साईडला एकदम वातावरण ढगाळ राहणार आहे. नॉर्मल पावसाचा शिडकावा राहणार आहे आणि हा पाऊस 5च्या टायमाला लातूर, नांदेड, तसेच केज, परळी, अहमदपूर, परभणी, जिंतूर, हिंगोली, उमरखेड, पुसद, यवतमाळ, कारंजा, वाशिम या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आणि हा पाऊस 6 वाजेपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, आज अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.